काय मग पप्प्या, काय म्हणते तुझी होणारी बायको आमची वहिनी है? कामात आहे जरा, येईल की. तिला बी चैन नाही पडत माझा चेहरा बघितल्याशिवाय. सारखं स्टेटस ठेवती, काय मुझे नींद नाही, मुझे चैन नाही, चैन नाही, चैन नाही. हे पप्या, काय विषय रे? आणि वहिनी म्हणजे काय लग्न ठरलंय का तुझं? अरे सत्या, तुला सांगायचं राहिलंच, आपला पप्प्या प्रेमात पडलाय का मुलीच्या बाबा? अहो नाही दादा, ही तुमच्या दोघांची कृपा आहे. सत्या दादानी मंजूताईसाठी जे गुलाबाचं फुल आणलं होतं ना, तिने एका पोरीच्या नावावर खपवलं आणि ती माझी गर्लफ्रेंड आहे असं सांगितलं. पण काय चमत्कार बघा किती होता. अहो ती माझी गर्लफ्रेंड बनली, चमत्कार आहे बघा की. आणि सत्यादा आमच्या टपरीवर स्पेशल चौकाच बनतो एवढ्यात. अरे आता काय झालं माहिती का टँगो, मोसम जरा कसा असा रंगीन झालाय ना, त्याच्यामुळे चहा असा बनतोय भारी. बसा, उगाच चढवू नका त्याला. तुम्ही त्याला होप्स द्याल आणि त्याचाच पचका होईल. ए पप्या, जरा धंद्याकडे लक्ष दे, प्रेमात बिमात पडू नकोस. तुझ्या मोठ्या भावासारखा आहे म्हणून तुला सांगतोय, माझा अनुभव लय म्हातारा आहे. कसं आहे माहितीये का, त्या पोरींना पहिला आपल्यासारख्या मुलांबरोबर दोस्ती करतात आणि जोपर्यंत त्यांना अटेन्शन मिळतं ना, तोपर्यंत आपल्याला जुरवत राहतात. पण योग्य वेळ आली ना, खरे रंग दाखवतात. प्रेम बिम काय नसते म्हणून सांगतोय, जरा लांब राहा या सगळ्यापासून. सत्या दादा, मंजूताई, मौर्य सर. हा वाघमारे बोला. निघालात तुम्ही? हा चाललोय घरी. सर, हा तुम्ही विसरलात ना? काय? तुम्ही मला चहा प्यायला घेऊन जाणार होतात. अरे ते तर घेऊन जाणारच आहे, पण असं अचानक. तसं बी कवापासून मला चहा प्यायचं, पण तुम्ही जिथं पिताय तिथंच प्यायचं. अच्छा, म्हणजे मी जिथे चहा पितो तिथे तुम्हाला चहा प्यायचा. ठीक आहे, बसा मग, वाजवतो तुम्हाला चहा. टँगो, तुला माहित आहे का गोष्ट? हा बोल मग शेट. पप्प्याला त्याचं प्रेम तर मिळतंय रे, पण कायकांच्या नशिबात तर नुसते सरडे येतात, सरडे. आणि ते पण रंग बदलणारे सरडे, रंग बदलणारे सरडे, रंग बदलणारे सरडे, सरडे सरडे, रंग बदलणारे सरडे. माफ कर देवा मला. एक आई असून स्वतःच्या लेकीचं सुख हिरावून घ्यावं लागलं मला तिच्यापासून. माझ्या लेकीच्या नशिबात आणखीन काय काय भोग लिहून ठेवल्यात तुलाच माहित. चुका स्वतः करायच्या आणि नंतर नशिबाचे भोग असा लेबल लावून मोकळं व्हायचं. काय झालं आमरे? आत्या आहे का घरात? नाही, वंश संध्याकाळपासूनच बाहेर गेलात. तू बोल ना, काय झालं? तुला आज खरं काय ते सांगावंच लागेल. शपथ आहे तुला माझी. काय नाही झालं. अगं सत्यजितराव, मंजू, मला माफ करा. ए बघा बघा, फॅन्सी ड्रेस आली, फॅन्सी ड्रेस.
काय मॅडम झाली का फॅन्सी ड्रेस स्पर्धा? पोलिसांचं नाटक करत वाटतंय. वाघमारे बसा तुम्ही, यांच्या नादाला नका लागू. बापरे, पोलिसवाला मॅडमचा बॉयफ्रेंड पण आहे वाटतं. आपण खरं आहे का खोटा आहे? सत्य आता भडकले. बस मारल्या पोरांना आणि पुन्हा अडचणीत येईल. केस होईल आता त्याच्या. ए शांत बसा, पोलीसवाले मॅडम भडकले वाटतं. ही वर्दी बी खरी आहे आणि वर्दीतली पोरगी बी खरी पोलीस आहे. कळत नसेल तर टाकू का एकेकाला आत? वाघमारे बसा तुम्ही, मी सोडतो. नाही नको, जाईन मी परत आणि बोलायला तोंड नको कुणाला. वाघमारे मी घराकडेच चाललोय आणि तुमच्या जागी दुसरी कुठली बी पोरगी असती ना तरी मी हेच केलं असतं. कसं आहे, तुम्हाला एकटीला बघून परत येतील ते गुंड, म्हणून म्हणतोय तुम्हाला बसा तुम्ही, सोडतो. या फुकट्या रत्नीची लायकी का नाही आधीच कळायला पाहिजे होती आपल्याला. मग काय तर, मी तर तुम्हाला आधीच म्हटलं होतं का ती बैल चॅप्टर आहे ते. होय तर तुला आधीच कळतं का नाही? समज देव तुझ्या कानात येऊन सांगतो का नाही पुढे काय होणार आहे ती? जरा काय झालं का नाही की तुझी हीच स्टेप चालू असती. मला माहितच होतं, मी म्हणणारच होते, मला वाटलंच होतं, तुम्हाला काही कळतच नाही, डोसकच नाही, आयडियाज देते. अगं गप बस जरा, इथं आधीच किती डोकं चालन झालंय माझं. मम्मी दोघं बी आले वाटतं. ही दोघं एकत्र कसं काय आले? ह्यांचं भांडण मिटलं काय? मिटलंच असणार बहुतेक. मला तर हे आधीपासूनच वाटत होतं बघा. ह्या नेबेटची आता पुन्हा एकदा खरडपट्टी काढावी लागते बघ. थांब. हा मम्मी थांबा थांबा, शांत व्हा. उगाच त्यांच्याशी भांडायला जाऊ नका. आधीच त्या तुम्हाला उलट उत्तर द्यायला लागलेत, त्यात तुमचाच अपमान होईल. शांत व्हा, शांत व्हा, बस. ए नाही बेट, ते राहू दे तुझ्याकडच. तसं आता किती दिवस उरल्यात ना. राहू दे राहू दे. ओ चित्तरकार, तुम्ही बसा इथं बरंच खरडत. तिथं पोरगा हाताबाहेर चाललंय तर त्याचं तुम्हाला काहीच नाही. ती त्या नेबेटची माफी काय मागतय, तिला गाडीवरनं काय फिरवतय, अहो घटस्फट तोंडावर आलाय तर त्यांची थेर चालूच आहे. मग अजून काय करायला पाहिजे त्यांनी? ती पोरगी 2-4 दिवसात या घरातनं निघून जाईल. माया, तुझं पोरग त्या पोरीवर जीवापाड प्रेम करतय हे फक्त तू सोडून सगळ्या जगाला दिसतंय, पण तुला नाही दिसत. आणि दिसेल कसं? स्वार्थाची पट्टी बांधलीस ना डोळ्यावर तू.
माया, तुझ्या या मूर्खपणामुळं सत्याचं, त्याच्या संसाराचं, या घराचं किती नुकसान होतंय हे नाही कळत आहे तुला. आणि ज्या दिवशी कळेल त्या दिवशी वेळ निघून गेलेली असेल. सत्यजित सुर्वे आणि मंजिरी वाघमारे आहेत का? लेटर आले तुमचं. सत्य, कसलं लेटर आहे? कोर्टाचं आहे रे? काय? मंजिरी वाघमारे आणि सत्यजित सुर्वे यांनी घट्ट पडलं जिबीला इथं. घटस्फोटासाठी हजर राहणे. पोस्टमन होता का देवदूत होता काय माहिती बाई. एकच नंबर. ए निबळ सत्या, बघितलं का कोर्टाने हजर राहायला सांगितलंय. आता कसं समजा का नाही सुरळीत पार पडेल बघा. तेव्हा तुम्ही दोघांनी बी उगाच काय चालाकी करू नका. आणि कोर्टात गेलं का नाही का सरळ ठामपणे सांगायचं, आम्हाला दोघांना एकमेकांसोबत संसार करायचा नाही, एकमेकांसोबत राहायचं नाही, आमचं एकमेकांसोबत पटत नाही, आम्हाला एकमेकांना आम्ही आवडत नाही. कळलं का? असं समजा सांगायचं. दे तसं वचन. ए नाही बेट. मी वचन देते मम्मी साहेब. मी कोर्टात मला संसार करायचा नाही असं सांगितलं. एकच नंबर. सत्या, तू पण दे. तेव्हा तुम्ही दोघांनी बी उगाच काय चालाकी करू नका. आणि कोर्टात गेलं का नाही का सरळ ठामपणे सांगायचं, आम्हाला दोघांना एकमेकांसोबत संसार करायचा नाही. आता माझा आणि सत्याचा संबंध कायमचा संपणार. वेळ निघून गेली आता. मी सत्याला कधीच सांगू शकणार नाही का माझं त्याच्यावर किती प्रेम आहे. मंजू, जरा पेपर ना या फाईल मध्ये लाव. सगळे ना इकडच्या तिकडे झाले आहेत. नको, हिला आता काही विचारलं ना तरी सांगणार नाही.
मंजू चल जरा मला तुझ्याशी बोलायचंय. काय झालं? या फुकटीनं केसांना गळा कापला माझा. तिची लायकीच ती आहे. मीच तिला ओळखायला चूक केली. उगाच झक मारली तिच्याशी हात मिळवणी केली बघ. ओ मम्मी एवढं फिरू नका. एका दिवसातच वेट लॉस करताय की काय? असं बारीक होत चाल. मम्मी साहेब कोण आहे ते ओळखू बी यायची नाही. कवी असलं फालतूचा जॉक मारू नका. हे काय जॉक मारायची आहे का? अगं त्या नेबरेटच्या आत्याने कसा डाव साधलाय ती बघ. तिला कसं वट्टी मारायचं का नाही त्याचा विचार करायला पाहिजे. मम्मी तुमच्या तर गुंड भावाला सांगून त्यांना किडनॅप करायचं का? खोटाळीचीच का? हा मागच्या टाइमाला त्या नाऱ्या भाऊन काय गोंधळ घातला हे ठाव आहे ना तुला? अगं त्या नेबरेटच्या ऐवजी त्या रुपालीला उचललं. रुपालीने त्याला हाणल्यापासून का नाही तो फोन बी घेत नाही माझा. मम्मी आता तुम्हाला 3 बेडरूमचं एक झोपडं बांधावं लागणार. झोपडं ते बी पत्र्याचं. ते कशाला? हाऊ मम्मी आता आपल्याला पोटगी द्यावी लागणार ना. त्यात ही समद माया सदन जाणार. ती बी त्या नेबट मंजू वहिनीच्या नावावर. आणि त्या माया सदनचं होणार नेबट मंजू सदन. मम्मी आपण असं करायचं का? जे काय काय सत्यदाच्या नावावर आहे की नाही ते समजा आपण जयदीप दादाच्या नावावर केलं तर? खोटाळीचीच का? तो जयदीप आधीच बिझनेस मध्ये लॉस मध्ये आहे. अजून समजा ही खड्ड्यात घालेल. अहो फक्त थोड्या दिवसांसाठी. जेव्हा त्या पोटगीसाठी मागणी करणार का नाही तेव्हा त्यांना सांगायचो का सत्यदाच्या नावावर तर काहीच नाही. हे जरा बरं सुचलंय बघ. आपण नका त्याच्यातलं कुठं नाही. दुसरी आयडिया सांग. बोल की लवकर. मम्मी माझ्याकडे ना एक बेस्ट आयडिया आहे. मी काय म्हणते मम्मी त्या आत्याला वटणी वाहण्याची गरजच काय? अगं मग काय असं देऊ टाकायचं तिला आणि जायचं आपण झोपीत राहायला. अहो मम्मी मी पुढचं तर ऐकून घ्या की. मला सांगा घटस्फोट कुणाच्यात होणार आहे? एक कवी असलं फालतूचा प्रश्न विचारून माझं टाळकं खराब करू नको बरं का तू. अहो मम्मी सांगा की. सत्याच्यात आणि नेबरेटच्यात. मग पोटगी मागायचा अधिकार कुणाकडे असणार? नेबरेटला. मग त्या नेबट मंजू वहिनींना माहितीये का हो पोटगीचा विषय? नाही. तेच त्यांना कुठं माहित आहे का त्यांच्या महागारी आत्यानं काय काय केलं ते? त्यांच्याकडून कशा सह्या घेऊन त्यांना फसवलं ते? कवी आता त्या नेबरेटला माहित होईल आणि त्या फुकटीला बी कळत का ती फुकटी निक्क्या येड्या बाबळीचा काट आहे आणि ही माया सुर्वे अस्सल बाबळीचा काट आहे. आता बघ म्हणाव कसं कॉटेनं कॉटा पडते ती. काय झालं भारती मावशी? इथं का घेऊन आलात? काय बोलायचंय का? मंजूच्या डोळ्यातलं पाणी तिला स्वतःला दिसत नसलं ना तरी तिच्या भारती मावशीला दिसत. अगं बाई माणसाचा त्रास बाई माणसालाच कळतोय. बस मंजू अजून किती दिवस असं सगळं मनात साठवून ठेवणार आहेस? अगं निदान मला तरी सांग काय झालंय. सत्याला घटस्फोट नाही द्यायचा ना तुला? बरोबर ओळखला ना मी? द्यायचंय मला घटस्फोट. मला तो नकोच आता माझ्या आयुष्यात. अरे बापरे असं आहे का? म्हणजे तुला त्याला खरंच घटस्फोट द्यायचाय? मला अजिबात म्हणजे अजिबात पटत नाही बघ त्यांचा असं वागणं. अरे साधं बघायचं सुद्धा टाळतात माझ्याकडे. एकदा बघत बी नाही. बघायला काय पैसे पडतात वय? जाऊ दे मी ना आता घटस्फोट देणारच आहे त्यांना. एक बी चांगला गुण नाही रे त्यांच्यात. एक बी. तू सांग हाय का एक तर चांगला गुण? मम्मी म्हणते ते बरोबर आहे. एकदम नेबळाट आहेत वाघमारे. अंगावर खाकी वर्दी आहे पण आतनं एकदम भित्र्या भागूबाई आहेत नुसत्या. हा मग कशाला करायचं त्याच्याबरोबर संसार? गुंडा एक नंबरचा त्यो. तरी बी तात्यासाहेबांवरचा वार झेलला त्यांनी.
नोकरी करता करता घर बी चांगलं सांभाळलं. अजून आग भडकलेली असते नुसती डोक्यात. सवीच्या शिक्षणासाठी मदत केली. एवढंच काय? बरं अजून सतत रागात असतोय. पप्पांच्यातलं आणि माझ्यातलं अंतर कायमचं दूर केलं त्यांनी. पण खरं काय तेच बोलत. मनात एक तोंडावर एक असं नसतं त्याच. आणि तो पप्या, त्याला तर आपण पाकिटमार समजायचो रे. वाघमारेंनी त्याच्यातला बी माणूस ओळखला आणि त्याला टपरी टाकायला मदत केली. आणि एकदा मोरे साहेबांसमोर सत्या भारी असं बी म्हटल्या होत्या. म्हणून तुला घटस्फोट द्यायचा का त्यांना? पुढे मनानं लय हळू आहे. कुणाचं बी दुःख नाही बघवत त्याला. कोर्ट आता जो निर्णय देईल त्याला आपण बांधी लावतो. म्हणून तुला घटस्फोट घ्यायचाय? वय माझ्यासाठी रागावर कंट्रोल ठेवलाय त्याने. त्या दिवशी कॉलेजात प्रिन्सिपल वर बी चिडला नाही. प्रेमानं हाताळलं सगळं. त्या दिवशी आईची तब्येत बरी नव्हती ना. डायरेक्ट डॉक्टरला उचलून घेऊन आला होता घरी. माझ्या घराला स्वतःच घर समजून काळजी घेतोय. अमृता केस मध्ये अडकली होती बघा, तेव्हा माझ्यापेक्षा त्याचा जीव तळमळत होता. आम्ही फिरायला गेलो होतो, हरवलो होतो बघा, तेव्हा त्याच्या जीवाला लई घोर लागला होता माझ्यासाठी. एवढं सगळं असून सुद्धा तुला घटस्फोट घ्यायचंय?